गेले कित्येक दिवस या ठाणे शहरात 194 एकरच्या टीडीआरच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. आज देखील महासभेमध्ये 2 लक्षवेधी ह्याच प्रकरणावर आहेत. मी तुम्हाला ह्या फिल्मच्या माध्यमातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगतो. 1975 मध्ये दयाबाई या कंपनीची जागेवर वन लागलं. ते वन लागलं, ती नोटीस देण्यात आली वॉचमनला आणि मालकाला दिली नाही. हा त्याच्या मागे एक निकष लावून 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर केस चालली आणि हायकोर्टाने निकाल असा दिला की तुम्ही योग्य माणसाच्या हातात नोटीस दिली नाही आणि म्हणून हे खारिज झालं आणि दयाबाईला परत ही जागा मिळाली. म्हणजे जी चूक एका फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी 50 वर्षापूर्वी केली त्याचा भूदंड ठाणे शहराच्या नागरिकांना आज बसतोय. 2017 मध्ये ही केस परत एमआरटी कोर्टात गेली आणि एमआरटी कोर्टाने पुन्हा एकदा दयाबाईच्या नावाने ही च्या बाजूने हे निकाल दिला. आता विषय असा आहे की आपण 100 एकर ह्या 194 एकर्स पैकी 100 एकरवर टीडीआर देतोय. टीडीआर आपण कशावर देतोय? तर माझ्या मनात एक मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की त्याच्यावर जे रिझर्वेशन टाकलं ते बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी टाकलं का पार्कसाठी टाकलं, हा खूप मोठा मुद्दा आहे. त्याचं कारण असं की जर बायोडायव्हर्सिटी पार्कचं रिझर्वेशन असेल तर फक्त 8% टीडीआर मिळू शकतो आणि जर फक्त पार्क आहे तर हे कॅल्क्युलेशन 200% जातं. म्हणजे जे 2800 कोटी रुपयाचं त्यांना टीडीआर मिळणार आहे ते खरंच जर ते बायोडायव्हर्सिटीचं जर त्याच्यावर रिझर्वेशन असलं तर त्यांना फक्त 112 कोटीचा टीडीआर मिळणार. आता पुढचा मुद्दा असा येतो की जर 82 लाख स्क्वेअर फीट टीडीआर ह्या ठाणे शहरात लोड होणार असेल तर ह्या छोट्या चुकीचा भूदंड हे ठाणे शहरातले सगळे नागरिक यांना सहन करायला लागणार आहे. म्हणजे किमान 18 ते 20 हजार घरं फक्त ह्या टीडीआरवर जनरेट होणार आहे. आज या ठाणे शहरात पाणी नाही, रस्ते नाही, स्वतःचं मलनिसारण केंद्र नाही आणि कुठल्याच सुविधा पाहिजे त्या पद्धतीने नसताना आणखीन 18 ते 20 हजार घरांची जर ही सोय ही टीडीआर मार्फत होणार असेल तर आपण कुठे जातो. दुसरा एक मुद्दा माझ्यासमोर आहे की, आणि हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की टायटलच्या अगेन्स्ट आपण सुप्रीम कोर्टमध्ये जायला होतो. आपलं टायटल चॅलेंज करायला पाहिजे होतं तर टीएमसीनी चॅलेंज केलं टीडीआर. ऍक्च्युअली चॅलेंज करायचं होतं टायटल आणि ते करायचं होतं फॉरेस्टने. पण आम्हाला माहिती अशी आहे की फॉरेस्ट मिनिस्ट्रीला परवानगीच दिली नाही सीएम ऑफिसमधनं हे चॅलेंज करायला. याचं कारण काय मला अजून कळत नाही. दुसरं, जेव्हा महानगरपालिका सुप्रीम कोर्टमध्ये गेली तेव्हा 20 जुलै तारीख पडली आणि तोपर्यंत टीडीआरवर स्टे आला. टीडीआरवर स्टे आल्यानंतर तुम्ही मध्येच 29 मेला तुम्हाला गरज काय होती कन्सेंट फाईल करायला आणि तुमची केस मागे घ्यायला. म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार झाला, कुठेतरी दयाबाई कंपनी आणि महानगरपालिकेमध्ये काहीतरी ठरलं आणि म्हणून आपण टाकलेली केस आपण वेळेच्या आधी ऑन बोर्ड घेऊन आपण 29 मेला मागे घेतली. याची कारणं आपल्याला शोधायला पाहिजे. तर 29 मेला जर केस मागे घेतली तर 25 मेला जेव्हा याच्यावर स्टे होता तेव्हा स्टे असताना आपण ताबा कसा काय घेतला? म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टचंही कंटेम्प्ट केलेला आहे. सुप्रीम कोर्ट जर स्टे देत आहे तर ती स्टे उठवायच्या आधी तुम्ही कंटेम्प्ट केलाय असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे याच्यावरही गौर झाला पाहिजे. एकंदर म्हणायचं तर 51 वर्ष आता आज पूर्ण झाली, 51 वर्ष केलेल्या एका छोट्या चुकीचं भूदंड हे ठाणे शहरातल्या सगळ्या नागरिकांना पडतंय. ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून 12 जुलैला सुप्रीम कोर्ट सुरू झालं तर आम्ही 100% याच्या विरोधात, महानगरपालिकेच्या विरोधात, दयाबाईच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. दुसरं एक आपल्याला सांगतो की हे पिटिशन आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये घेऊन जायचं याच्यासाठी सह्या गोळा करायला सुरुवात केली आहे आणि 4 दिवसामध्ये 15,000हून जास्ती ठाणे शहराच्या नागरिकांनी सह्या केलेल्या आहेत. म्हणजे किती संतप्त
या विषयावर ठाण्याचे नागरिक आहेत ह्याच्यावरनं ते कळून येईल.